करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजचा ब्लॉग थोडासा खास आहे, जो की ट्रॅव्हल ब्लॉग होणार आहे। कारण का आज आम्ही बाहेर चाललोय पिल्लूला पहिल्यांदा बाहेर कुठेतरी घेऊन। असं आधीमध्ये जायचो थोडं कुठे पण जवळपास, पण या वेळेला थोडं लांब चाललेलं आहोत। तर आम्ही चाललोय रत्नागिरीला आणि किती किलोमीटर असेल तरी 150 किलोमीटर असेल ना। तर पहिल्यांदाच घेऊन चाललोय। अशी उशी घेतली, उशीवर ठेवली तिला, तिचा हात खाणं चालू आहे। आणि आहो तर चलो मी हा ब्लॉग तुमच्यासोबत सगळा शेअर करते आणि बघते ही पहिल्यांदाच हिला घेऊन चाललं तर किती त्रास आहे। अजून तरी आताची फक्त 10 मिनिटच झाले घरातून निघून। तर आता बसली ही शांतपणे बघते इकडे तिकडे। चलो तुमचा ब्लॉग कंटिन्यू करते। खरं तर डिलेव्हरीनंतर माझा सुद्धा पहिलाच एवढा लांबचा प्रवास होता आणि थोडी मी एक्सायटेड पण होते जायचं म्हणून। आणि पिल्लूमुळे थोडीशी नर्वससुद्धा होते, कारण का पिल्लू कशी रिॲक्ट करेल किंवा कसा त्रास देईल का किंवा शांत बसेल का, तर हेच माझ्या मनामध्ये असं चालू होतं आणि ह्याचाच विचार करत मी पूर्ण प्रवास केला। आधी स्टार्टिंगला पिल्लू बसूनच होती, आजूबाजूचं सगळं असं बघत होती इकडे तिकडे। मग नंतर थोडंसं तिला कंटाळा आला, मग ती आडवी पडून सगळं बघत होती आणि मग तिला अशी ट्रेन वगैरे आली, मग ट्रेन वगैरे दाखवली, आजूबाजूची झाडं वगैरे सगळं दाखवलं। आणि खरं तर मला तर खूपच असे अटॅचमेंट आहे कोकणाशी, कारण का माझा जन्मसुद्धा इथलाच आहे आणि नारळ, सुपाऱ्यांची झाडं, त्यानंतर नदी, समुद्र, याच्याशी खूपच असं मनापासून वेगळंच असं नातं आहे असं मला वाटतं। आणि तेच नातं मला पिल्लू सोबत सुद्धा अटॅच करून द्यायचंय, की पिल्लूला पण सुद्धा थोडीशी कोकणाची सवय लागायला पाहिजे। खरं तर आम्ही राहतो सांगलीला, बट इथे आजी आजोबांकडे आल्यावर पण तिला करमायला पाहिजे। तर इकडे तिकडे बघत हसत खेळत आमचा असा प्रवास चालू होता। आणि ना खूप ऊन पण भरपूर आहे इकडे। तुम्ही जर कोकणात येत असाल जर ह्या टायमामध्ये तर भरपूर ऊन आहे। तर थोडेफार प्रिकॉशन्स घेऊन या, की बाबा उन्हाळा आहे तर पाण्याच्या बॉटल्स वगैरे। आणि पिल्लूला पण मी ना गाडीमध्ये जवळजवळ 5 ते 6 वेळा थोडं ब्रेस्टफीड करत होते सारखी, कारण का डिहायड्रेशन व्हायला नको। तर आम्ही आलोय आता हॉटेलला, श्रद्धा हॉटेल आहे संगमेश्वरच्या इकडे। तर मी दिले आता त्यांच्याकडे। आता आम्ही निवांत तर इथे आम्ही साई श्रद्धा हॉटेलला आलो होतो। संगमेश्वरपासून 1-2 किलोमीटरच्या अंतरावर हे हॉटेल आहे। इथला ॲम्बियन्स पण भरपूर छान आहे आणि इथे आधी आहोंनी खाल्लं होतं, त्यामुळे ते म्हटले की नाही आपण डायरेक्ट तिकडेच गाडी थांबूया, कारण का आधीमध्ये जे हॉटेल्स लागतात तर ते आपल्याला कसं लागेल, तुला आवडेल की नाही, त्यामुळे मला म्हटले की नाही आपण त्याच हॉटेलला थांबूया। आणि पिल्लू पण खूप छान अशी रिॲक्ट करत होती सगळ्यांकडे बघत होती, इकडे तिकडे झाडं वगैरे। आणि काय ना, मी आधीपासूनच पिल्लूला थोडंसं बाहेर वगैरे कधीतरी घेऊन जाते, म्हणजे थोडंसं खाली वगैरे गार्डनमध्ये वगैरे असेल तर असं फेरफटका मारून आणते, किंवा मग बाबा मारून येतात खालती फेरफटका, त्यामुळे तिला काही वेगळं वाटत नव्हतं ते ठीक आहे। पण थोडंसं लांबचा प्रवास होता म्हणून मलाच थोडं टेन्शन आलं होतं, पण तिने आत्तापर्यंत आता भरपूर छान साथ दिली। तर त्यानंतर आम्ही नाश्ता मागवलेला, त्यांनी इडली सांबार मागवलेलं आणि मी उत्तप्पा मागवलेला। उत्तप्पानी थोडंसं पोट भरल्यासारखं तरी वाटतं, त्यामुळे मी उत्तप्पा मागवलेला। आणि त्यांना म्हटलं आधी की तुम्ही पहिले खाऊन घ्या, नंतर मी खाते, कारण का पिल्लूमुळे आम्हाला कोणाला तरी एकाला बसायला लागणार होतं। तर त्यामुळे ते म्हटले की नको, तू आधी खाऊन घे, माझं लवकर खाऊन होईल, त्यामुळे तू आधी खाऊन घे, मी तोपर्यंत पिल्लूला बघतो। पण तोपर्यंत पण पिल्लू एकदम शांत होती। मला वाटलेलं की आता हे 1-2 महिन्यांनी येतात, त्यामुळे पिल्लू राहते की नाही त्यांच्याकडे व्यवस्थित, नाहीतर मलाच घ्यायला लागते की काय। पण नाही, पिल्लूनी बरोबर ओळखलं, त्यांना म्हणतात ना रक्ताचं नातं बरोबर रक्तालाच ओढतं, त्या टाईपचं असं झालं। आणि पिल्लू एवढी ॲक्टिव्ह आहे ना, ती सगळ्यांकडेच जाते। आणि ह्यांनी नंतर मग खायला घेतलं होतं, मग मी तिला थोडंसं घेऊन बसले होते। त्यानंतर आमचं दोघांचं पण खाऊन झाल्यावरती थोडंफार आम्ही तिथे जरा रेस्टसाठी बसलो आणि त्यामध्ये थोडंसं थंडगार काहीतरी खावंसं वाटत होतं, प्यावंसं वाटत होतं, पण म्हणून मग लस्सी घेतली
ती लस्सी पिली आणि त्यानंतर मग आम्ही आमचा पुढचा प्रवास परत चालू केला. आणि पुढच्या प्रवासामध्ये पिल्लू पूर्ण झोपूनच होती, ती उठलीच नाही. म्हणजे असं वाटलं की अरे आम्ही नाश्ता केला आहे पण मग तू का झोपते, पण तिने पण झोपून गेली, अजिबात त्रास नाही दिला. डायरेक्ट घर आल्यावरतीच उठली ती. तर आम्ही रत्नागिरीला गेलो होतो पिल्लूच्या काका काकींच्या घरी. तर त्यांना पण छोटे छोटे बेबीज आहेत, तर तेही आम्हाला बघायचं होतं त्या बेबीजला. आणि त्यांनी मस्त छान असं आमचं वेलकम केलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही बीचवर गेलो होतो. त्यांना काय आमच्यासोबत येणं पॉसिबल झालं नाही, पण मी माझे सासूबाई म्हणजे मम्मी हे आणि पिल्लू आम्ही असं चौघंजणं गेलो होतो. जेव्हा मम्मींनी पिल्लूला बघितलं तेव्हा त्या खूपच खुश झाल्या, तिला सोडतच नव्हत्या. आणि त्यानंतर पिल्लूचं काय झालं, ती 10 दिवसाची असताना त्यांनी तिला बघितलं होतं, त्यामुळे आत्ता हे बघून मग त्यांना खूपच आनंद झाला होता. त्यांचा आनंद गगनातच मावत नव्हता. तर मग आम्ही बीचवर असा फेरफटका मारायला आलो आणि मस्त थंड छान अशी हवा लागत होती हे. आणि मम्मी तिला काय सोडतच नव्हते आणि मी आपलं चांगला मजा एन्जॉय करत होते, माझा एकटीचा टाईम. त्यानंतर पाळीपाळीने आम्ही तिला थोडं थोडं घेतलं, फिरवलं. ती पण खूप एन्जॉय करत होती तो क्षण. आणि समुद्रावर आल्यावर ना मला एकच आठवतं की आम्ही दापोलीत होतो शिकायला कॉलेजला. तर आम्ही जायचो मोस्टली आठवड्यातून 2-3दा वगैरे असं जायचो बीचवरती. तर मला ते आठवायला लागलं की आधी आपण मैत्रिणींसोबत जायचो, ह्यांच्यासोबत जायचो, आपण सिंगल जायचो, पण आता आपलं बेबी आपल्यासोबत आहे तर तिला पण थोडीफार सवय लागायला पाहिजे समुद्राची. आणि समुद्र एवढा छान असतो ना, खूप काही गोष्टी आपल्याला देऊन जातो. एवढा मोठा समुद्राकडे बघितल्यावर आहे ना असं वाटतं की नाही हा एवढा मोठा समुद्र आहे तर आपणही आपला संसार असं फुलवू शकतो, किंवा मग आपणही एवढे छान छान स्वप्न, मोठी मोठी स्वप्न बघू शकतो की जे आपण ती साकार करू शकतो. तर अशा प्रकारे माझं असं मनामध्ये चालू होतं. तुम्हाला मी एकच सांगेन की समुद्रासारखी मोठी मोठी स्वप्न बघायला सुरुवात करा, किंवा स्वप्न मोठी साकार करायला सुरुवात करा. समुद्राकडे बघा की तो आपल्याला भरपूर गोष्टी आपल्याला देऊन जातो. चलो, माझी बडबड अशीच चालू राहील. तर हा व्हिडिओ खूपच मोठा होईल बडबड करायला गेलं तर. जर का तुम्हाला माझा हा छोटासा ट्रॅव्हल व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा की तुम्हाला कसा वाटला. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर अशाच आपण व्लॉगमध्ये भेटूया पुढे नेक्स्ट टाईम. चलो, तोपर्यंत बाय.